उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने झूठ बोलने वाले तथाकथित पत्रकार और कुछ सोशल मीडिया के लोगों पर भड़क गए। फडणवीस ने कहा कि ये सभी लोग झूठा नैरेटिव फैलाकर संविधान बदलने और आरक्षण खत्म होने का झूठा प्रचार करते हैं। इसी झूठे प्रोपेगेंडा के चलते लोकसभा चुनाव में भाजपा की हार हुई है। रविवार फडणवीस अकोला में बोल रहे थे। लोकसभेची निवडणूक ही आपण महाविकास आघाडीच्या 3 पक्षांसोबत नाही लढलो। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक चौथा पक्ष होता आणि त्या चौथ्या पक्षाचं नाव होतं फेक नरेटिव्ह। सकाळपासून रात्रीपर्यंत खोटं बोलायचं, खोटं पेरायचं, खोटं पचवायचं, अशा प्रकारचा एक फेक नरेटिव्ह महाराष्ट्रात आणि देशामध्ये तयार करण्यात आला आणि हा काही एका दिवसात तयार झाला नाही। एक मोठी इकोसिस्टम याच्याकरता तयार करण्यात आली। 2-3 वर्ष त्याच्यामध्ये घालून ही इकोसिस्टम तयार करण्यात आली आणि या इकोसिस्टमला काही तथाकथित पत्रकार, काही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स अशा सगळ्यांची त्या ठिकाणी मोठ बांधून एक खोटा नरेटिव्ह पसरवण्यात आला। मग एकीकडे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमध्ये आपलं आरक्षण जाणार, भारतीय जनता पार्टी 400 पार आली तर 400 पार आल्यानंतर हे आरक्षण समाप्त करणार, अशा प्रकारचा एक नरेटिव्ह पसरवण्यात आला। खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला 50 वर्षाकरताच आरक्षण दिलं होतं आणि ज्यावेळेस संविधानामध्ये आरक्षणाची मर्यादा संपली त्यावेळी ती मर्यादा वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांनी पंतप्रधान म्हणून केलं। आज जे आरक्षण टिकलेलं आहे, चाललं आणि चालत राहणार आहे, याचं कारण अटल बिहारी वाजपेयीजीची सरकार आहे।